मागील 17 वर्षांपासून मुंबई गोवा नॅशनल हायवेचं काम धीम्या गतीनं सुरू आहे। गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसले यांनी केली आहे। मुंबई गोवा नॅशनल हायवेचे चौपदरीकरणाचे काम पुढील 1 वर्षात 100% पूर्ण होणार असल्याची ग्वाही यावेळेस मंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसले यांनी दिली। गणेशोत्सवात कोकणवासी आणि चाकरमानी यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या सूचना मंत्र्यांनी यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। महामार्गावर अनेक गावानजीकचे बायपास, सर्व्हिस रोड, अपघाती ठिकाणे, नवीन पूल यांची देखील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या। ठिकठिकाणी थांबून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या जलद सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं। यावेळी वडखळ ग्रामस्थांनी मंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसले यांना निवेदन देऊन आपल्या तक्रारी मांडल्या। पनवेल, पळसपे, कासू ते वडपाले महाडपर्यंत ते महामार्गाची पाहणी करणार आहेत। यावेळी आमदार रवी पाटील, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले, वैकुंठ पाटील, नॅशनल हायवेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे इतर अधिकारी यावेळेस उपस्थित होते। तर आजचा दौरा येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा, त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये। आज साधारण 90-95% हायवेचं काम होत आलेलं आहे। काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या, काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळं कामं लांबली, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळं कामं लांबली, अशा काही अडचणी आहेत। आज मानगाव, इंदापूर वगैरे इथले जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला, कारण त्यांचे टेंडर जे आहेत हे जरा उशिरा झाले। त्यामुळे आज इथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केलीत, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, बायपास असेल, हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलंय। आणि त्याच्या पलीकडे सांगतो, याच्या पलीकडे सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली, मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे। मागं आम्ही चिता बरोबर ना गाव चितेच्या इथं आम्ही थांबलो, तिथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती। तिथलं ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला याचा आपण हे केलेला आहे। साधारण तो आणखीन एक 200 कोटीचा कार्यक्रम होणार आहे, तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिलाय मंजुरीला। याच्यामध्ये परशुराम घाटाचं वायाडक्ट सुद्धा आपण हे पण लक्षात घ्या। परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात, ते डोंगर सारखा कोसळतो, तिथं बरेच हे होतं, त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता। परशुराम घाटाचं नवीन वायाडक्टचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।